आपले जी कथासंग्रहाचं नाव आहे पिंगळा वेळ. कथेचं नाव कवठे, भाग तिसरा. वाचक अनिल हरडीकर. ते देऊळ कसलं होतं याची म्हातारीला पर्वा नव्हती, कारण येताना ती केव्हाही बेल आणत असे. ती स्वतःशीच पुटपुटूत प्रदक्षिणा घालू लागली. कमळी पायरीवरून दामूकडेच पाहत होती. मध्येच तिचा पदर सरकून डोक्याखाली सरकला. दामूनं टाळी वाजवली व तो उकळी आल्याप्रमाणे हसत म्हणाला, कमळी, तू आज केस निराळे बांधलेस की नाही? करत कमळीनं त्याला हटवलं, दटावलं आणि प्रदक्षिणा घालत देवळामागे गेलेल्या बाईकडे खूण केली. ती निघून गेल्यावर कमळी आली आणि म्हणाली, दामू, तू अगदी वेडगोळाच आहेस रे. ती बया असताना तसं म्हणायचं असतं होय? लोक ओरडत हिंडतील की नाही काही नसता. पण मी काय म्हणालो ते तरी सांग. तू केस निराळे बांधले आहेस एवढंच म्हणालो ना मी. दामू गोंधळून म्हणाला, बरं बरं, ते जाऊ दे आता. तुला ते आवडलं की नाही? ती हसून म्हणाली, त्याला ते फारच आवडलं होतं, पण केस इतके सुरेख बांधून मग ते पदराखाली काय झाकून ठेवायचे हे मात्र त्याला समजलं नाही. त्यानं स्पर्श करण्यासाठी तिनं हात पुढे केला आणि तिनं चटकन मागे सरून त्याला तसं करू दिलं नाही. तो हसत पुढे जाणार होता, तोच त्याचं हसणं मध्येच थिजलं आणि चेहरा पांढऱ्या मिळण्यासारखा झाला. तो तिच्या मागे कर्दळीच्या झुडपात पाहत राहिला. तिथे काहीतरी काळं सळसळत गेल्याचा त्याला भास झाला आणि त्याचे तळवे किंचित ओलसर झाले. साप, तो भेदरून म्हणाला. कमळी त्याच्याजवळ आली आणि तिनं त्याला पुन्हा कट्ट्यावर बसवलं. तुला सतत सगळ्या ठिकाणी सापच दिसतात की? अरे, मी सगळा दिवस इथंच असते, मला एक सरडा सुद्धा दिसत नाही. तुला मात्र आल्याबरोबर कर्दळीच्या पानापानावर साप दिसतो. ती हात झेडकारत म्हणाली. दामू अद्याप कर्दळीकडेच पाहत होता, पण त्यातून अजून एखादा साप फणाकडून आपल्याकडे आला नाही हे पाहून त्याला थोडं धैर्य आलं. कर्दळीचे देठ फक्त हल्ले आणि पिवळे पांढरे तुरे डोळले. खरं तर काय होतं मला कमळी माहितीये? तो तिला सांगू लागला. एकदम माझ्या कानात आवाज सुरू होतो, डोकं गच्च होतं आणि सगळीकडून मग साप येऊन अंगात खांद्यावर चढतात, पायानं वेटोळी घालू लागतात. असं जेव्हा होतं ना, त्यावेळी आजीनं सांगितल्याप्रमाणे उद्यापासून पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या असं मी ठरवतो. पण थोडा वेळ गप्प पडून राहिलं डोकं स्वच्छ होतं, आवाज बंद होतो, मग कुठला पिंपळणी काय. मला बघ सापाची बिलकुल भीती वाटत नाही. तो काय खातोय की गिळतोय? कमळी म्हणाली. खरं सांगू का तुला, साप तर माझा देव आहे बघ. तिनं आपला हात त्याच्या पुढे धरला. तिच्या गोरट्या हातावरील ते गोंधळ केवड्याच्या पानात अजून थोडा हिरवा रंग उरल्याप्रमाणे दिसत होतं. गोंधळ एका गोलगोल फिरून फणा काढलेल्या सापाचं होतं. बघितलंस? हात लावून बघ चांगला. दामू अद्याप बिचकत हे पाहून तिनं त्याची बोटं उचलली आणि हातावर ठेवून घेतली. दामूनं मग हलकेच तिच्या कोपरापर्यंत हात फिरवला. तिने त्याचा हात हलकेच थांबवला आणि खाली उतरवला. होय, सापच माझा देव आहे. तो मी हातावर केव्हाच गोंधळला माहिती? एकदा मला सुद्धा तुझ्यासारखं स्वप्न पडलं होतं. मी अगदी घाबरून गेले होते. एक साप भिंतीवरून खाली आला आणि त्यानं माझ्या गळ्याभोवती फास टाकला. दामूचा चेहरा त्यावर पुन्हा थरकला आणि त्यानं थरथरत्या हातानं तिचा हात धरला. तो पुन्हा एकदा बाजूला करत ती म्हणाली, अरे ते झालं माझ्या स्वप्नात, तुझ्या नव्हे. तू कशाला असं मरगळतोस? त्यानं फास टाकला आणि तोंड अगदी कानाजवळ आणलं. मला वाटलं तो मला काही कानात सांगणार आहे, तर त्यानं काय केलं माहितीये? त्यानं तोंड उचललं आणि फुटकीची लांब करून माझा कान स्वच्छ करून दिला. मग तर तू अगदीच घाबरून गेली असशील. असलं स्वप्न मला पडलं असतं तर मला घामच फुटला असता बघ. छट, मला भीती भीती काही वाटलीच नाही, उलट हलकं मोकळं वाटलं. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी हा हातावर गोंधवून घेतला, पण त्या रेड्यानं 3 रुपयांऐवजी 4 रुपये घेतले माझ्याकडनं. परंतु त्या दिवसापासून मला चांगलं ऐकायला यायला लागलं. म्हणजे त्यापूर्वी तुला ऐकायलाच येत नव्हतं की काय? दामूनं फार आश्चर्यानं विचारलं. तुला काय समजणार कप्पाळ, चिडून कमळीनं म्हटलं. तुझं शेपूट वाकडं ते वाकडं असं कोणी म्हटलं तर मला कुठं शेपूट असं म्हणणार होतो. नुसता रान केळीसारखा वाढून बसला झाला. दामूचा चेहरा एकदम विरमून हिरमुसला. तेव्हा कमळी हसली आणि म्हणाली, बरं, तू रान केळीसारखा वाढला, छान वाढला झालं. तिने त्याचा दंड ठोपटला आणि समजावलं, तसं ऐकायला नव्हे,
पुष्कळ वेळा आपल्याच आतून, पोटातून, आतड्यातून कुणीतरी बोलत असल्यासारखं वाटतं, पण ते काही केलं स्पष्ट ऐकू येत नाही. अर्धवट ऐकून काहीतरी केलं तर आपलंच चुकलं माकलं असं फार वाटायला लागतं. इतरांसमोर वर मान करायला होत नाही, पण त्या दिवसापासून सारं स्पष्ट खणखणीत ऐकायला येऊ लागलं. मला काय माहिती नको हे समजायला लागलं आणि तसं मी करत गेले. मग कुणापुढे मान खाली घातली नाही की कुणाची नजर चुकवली नाही. ऊन अंगावर पडावं असं वाटलं त्यावेळी सरळ उन्हात जाऊन उभी राहिले. हे सगळं त्या सापामुळेच झालं की नाही सांग? हा, सांग ना. दामू गंधळून तिच्याकडे पाहत होता. त्याला आपण बोलल्यापैकी एक शब्दही कळला नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून कमळीला समजलं आणि तो विषय सोडला. ती बोलायची थांबली हे देखील ध्यानात यायला त्याला वेळ लागला. पोरांनी सापाचं सगळं पोटच ठेचून ठेवलं होतं बघ, तो एकदम आठवल्याप्रमाणे म्हणाला. त्यावर कमळी मुकाट्यानं उठली आणि देवळातून जेवणाचं गाठोडं आणून पिंपळाच्या आडोशाला बसली. दामू गाठोड्याकडे कुतूहलानं पाहू लागला. तिने विचारलं, आज दुपारी खात कुठे? दामूनं थोडा विचार केला आणि मान हलवली. आपलं दुपारचं जेवण कुठे खायला मिळणार हे त्याला कधीच समजलं नव्हतं. कधी वकिलाकडे, गुंडय्या, अगर पदाक्काकडे वेळ भागे. फारच झालं तर मठात मुटकाभर भाताला तरी मरण नव्हतं. बघूया, मला तरी काय माहीत मी कुठे जेवणार ते, तो म्हणाला. तिनं भाकरी काढली आणि तिच्यावर बचकन हिरवट लाल चटणी घेतली. दामूचे ओठ ओलसर झाले आणि त्याने उतावळेपणे विचारलं, कसली चटणी ही? कवठाची. कवठाची? कवठ म्हणजे काय? अरे त्याची चटणी करतात, पिकलेले असेल तर थोडा गुळ घालून खातात, कमळी सांगू लागली. पण घास घेता घेता ती मध्येच थांबली. तुला कवठं माहीत नाही? ती म्हणाली आणि मोठ्यानं हसली. मग खाऊन बघतोस काय? मी कशी खाणार तुझी भाकरी? कुणी आलं बिलं तर काय? दामू एकदम भेदरून म्हणाला. काय झालं खायला? मी काय दगडाची भाकरी करते की काय? 50 ठिकाणी चरत हिंडतोस की बकरीसारखं? कमळी उसळून रागानं म्हणाली. कुणी येत असलं तर मला इथं मैलावरून दिसतं. तू असं कर, बेदरासारखं झाडाआड बस आणि उंदरासारखं लिपटीत बसून कुरतड. तिच्या रागावलेल्या डोळ्यांकडे न पाहता दामू खरोखरच झाडाआड गेला आणि त्या वाटेकडे पाहत पाहत त्यानं अर्धी भाकरी काढली. त्याला चटणी फार आवडली. हात धुताना तो म्हणाला, कुठं विकत मिळतात तसली कवठं? कवठं, करवंद, जांभळं कधी कोणी विकत घेतलेतोय? ती नाक मुरडत म्हणाली. काठी घेऊन गावावर जायचं आणि कवठं पिरगळून झाडावरून आणायची. मग मला आणून दे की कधीतरी. आणि तू काय करणार ते घेऊन? घरी तुझी काकू तर दिवसातून 10 तुझ्या शेणी ओढ्यावर पाठवते. ती तुला आतड्यानं चटणी करून देणार. मग संपलंच. दामू एकदम गप्प झालेला बघून कमळी कळवळून म्हणाली, बरं मीच एकदा तुला चटणी करून देईन, मग झालं की नाही? परंतु बोलताना ती अडखळल्यासारखी झाली व तिचा चेहरा उष्ण लालसर झाला. ती म्हणाली, इथे रामटेकडी आहे नव्हे? तिच्या मागे शेत आहे. तिथल्या पेरवाच्या बागेजवळ कवठाचं झाड आहे मोठं. येतोस तू? 4-5 कवठं तोडून आणूया. तू असलास की काठी घेऊन जायला नको, काही नको. दामू एकदम उडी मारून म्हणाला, चल तर आत्ताच्या आत्ताच जाऊ. कमळी मागे रेलून झाडाला टेकली आणि हसत राहिली. आत्ता नको, दुपारी जाऊया 2 वाजता. तू असं कर, तू सरळ रस्त्याने जाऊन टेकडीवर थांब. मी मधल्या वाटेने येते. येथूनच दोघं मिळून कशाला जायचं त्या माकडांच्या डोळ्यावर यायला, होय की नाही? जाताना मला सांग म्हणजे झालं. दामू परतला त्यावेळी पोरं अद्याप चिंचेखालीच पडलेली त्याला दिसली. त्यानं रस्ता बदलला आणि तो गुंडयाच्या हॉटेलकडे आला. ओरखडा उमटलेली जागा आता तापलेली मुद्रा दिल्याप्रमाणे भगभगू लागली होती. त्यानं त्यावर तो बोटं फिरवली, पण कमळीचा हात फिरताना जसं वाटलं तसं त्याला वाटलं नाही. पण एकंदरीत त्याला त्याच्या अगदी फुटणाऱ्या लाहीप्रमाणे फुरफुरू वाटू लागलं होतं आणि कवठांचं गुपित एकदम तोंडातून बाहेर पडतं की काय अशी भीती वाटू लागली होती. गुंडय्या, आज एक गंमत झाली. त्यानं सांगायला सुरुवातही केली होती, पण फटदिशी त्यानं स्वतःला सावरलं आणि पुढे ओशाळू म्हटलं, तसं काही विशेष नाही रे, शपथ काही नाही. मी चिंचा काढायला तर वर चढलो तर त्या द्वाण पोरानं चांगलंच फसवलं. मी चांगल्या पिकत आलेल्या चिंचा मी तोडल्याच नाही. कच्च्या किडलेल्या चिंचा तोडून मी त्यांच्या बोडक्यावर घातल्या. मग त्यांनी तरी मला साप का दाखवावा? गुंडय्याला त्याच्या बोलण्यात काहीच रस वाटला नाही. त्यानं तंबाखूनं तपकिरी झालेली एक जांभई दिली आणि दामूला आपल्या डोळ्यांवरनं पुसून टाकलं. मग दामूनं 1 कप चहा स्वतः ओतून घेतला आणि तो घड्याळाकडे टक लावून बसला. गुंडय्या 1 वाजता घरी जेवायला जात असे. तो जायला उठला.
तेव्हा दामून त्याला बाजूला ढकलून दरवाजाकडे धाव घेतली. ए उच्चाप्पा, काय दिल्लीचं विमान गाठायचंय की काय? गुंडय्या ओरडून म्हणाला. पण तेवढ्यात दामू रस्ता ओलांडून निघून गेला होता. तो शंभू देवाजवळ आला तेव्हा दुरूनच कमळी त्याला खूण करून मोठ्या रस्त्यानं जायला सांगितलं. दामू भिरभिर लावता आणि तो धावतच निघाला. वाटेत एक दोघांनी मुद्दाम थांबून त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं, पण दामूचं तिकडे लक्ष नव्हतं. थोड्या वेळानं तो टेकडीजवळ आला आणि बाजूला एका दगडावर बसून तो कमळीची वाट पाहू लागला. मग मात्र वेळ जाता जाईना आणि त्यामुळे तो जास्तच उतावळ होऊ लागला. त्याला एकदा वाटलं घरी गेल्यावर कमळी सगळं विसरून गेली असेल. पुन्हा धावत जाऊन तिला सांगून यावं या विचारानं तो उठला. पण तोपर्यंत इकडे आली तर हा विचार येताच तो एकदम खाली बसला. मध्येच त्यानं ओरखडर हात फिरवून तो निवळण्याचा प्रयत्न केला आणि मग कमळी केव्हा एकदा येते असं वाटून त्याच्या छातीत उगाचच धडधडू लागलं.